त्या एपिसोड नंतर क्षणाचाही विलंब न करता आपल्या त्या मित्राला फोन लावा. नमस्कार. आजचा आपला जो एपिसोड आहे तो एक स्पेशल एपिसोड आहे ज्याच्यामध्ये फ्रेंडशिप या विषयावर आपण चर्चा केलेली आहे. मैत्री पाटी पेन्सिलपासून ते पेन्शनर लाईफपर्यंतची अशी साधारण त्याची एक टॅगलाईन आहे. हे वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्याला वेगवेगळे मित्र भेटत राहतात. त्यांच्याशी आपलं खूप छान दोस्ताना जमतो, खूप यारी दोस्ती जमते. पण जसं सर्व नात्यांमध्ये होतं तसं खूप जास्त जवळीक आली की बऱ्याचदा वाद कटकटी होतात, भांडणं होतात. त्यानंतर रुसवे-फुगवे होतात, अबोले होतात आणि मैत्रीमध्ये कॉमन असतं. बऱ्याचदा गडबड जेव्हा सुरुवात होते, ती वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती आपल्याला वेगवेगळे मित्र भेटत जातात. मग शाळेच्या मित्रांबरोबर जी मजा यायची ती यार आजकाल कॉलेजच्या मित्रांबरोबर येत नाही. कॉलेजच्या मित्रांबरोबर जी मजा येते ती यार जॉबच्या ठिकाणच्या मित्रांबरोबर येत नाही. तो ओपननेस तेवढा राहत नाही. असे कित्येक प्रश्न आपल्याला पडत राहतात आणि ह्याच्यामधनं आपल्याला वाटतं की हे चाललंय ते बरोबर चाललंय का? की ह्यातनं आपल्याला गिल्ट बसतो की जुने मित्र आपल्याला आता पूर्वीसारखे भेटत नाहीत. जुन्या मित्रांशी तितक्या मोकळ्या कदाचित गप्पा मारल्या जात नाहीत. एक दुसरा टप्पा असतो मैत्रीमध्ये की ज्याच्यामध्ये काही अंतर पडत जातं. ते आर्थिक दरी होत असेल, शैक्षणिक दरी होत असेल, तुमच्या पोझिशन्स बदलत राहतात. तुमची बायको कशी आहे, तुमची मुलं कशी झाली, हे सर्व घटक कदाचित त्या मैत्रीवरती एक कुठलीतरी त्याच्यावर एक सावली पडते. ती पडायला नाही पाहिजे खरं, पण ती पडते. आणि असे जेव्हा प्रश्न येतात, तेव्हा कळेनासं होतं की आता काय करावं? तर ह्या एपिसोडमधनं हा एक छोटासा प्रयत्न आहे की ज्यातून कदाचित यातील काही गोष्टींची उत्तरं मिळतील आणि डॉक्टर राजेंद्र बर्वे सर हे एक नावाजलेले सायकॅट्रिस्ट आहेत ज्यांना आपण मागे भेटलो होतो. त्यांच्याशीच आम्ही खूप मनमोकळ्या गप्पा मारून यातील काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केलाय.